हे एव्हरीवन, तुला काय बोलायचे का दोन शब्द? नाही. बरं, याला दोन शब्द काही बोलायचे नाहीयेत, कारण त्याला माहिती आहे आता आम्ही यात्रेला चाललेलो आहोत आणि त्याला बसायचं आहे मिकी माऊस मध्ये. आज माझं फिक्स नव्हतं जायचं यात्रेमध्ये, कारण की पोट सुद्धा खूप दिसतंय आणि त्याच्यामुळे यश म्हटला होता मी तुला नेणार नाहीये. आणि रात्रीच आमचं ह्याच्यावरती डिस्कशन झालेलं होतं की नाही मला यायचंय यात्रेला. मी त्याला बोलले की मी सांभाळून येते व्यवस्थित, कारण की तो खूपच पॉझिटिव्ह आहे माझ्या बाबतीत. पण तो म्हणत होता की नाही यायचं तू, आणि मी रागवले सुद्धा होते रात्री, त्याच्यावरती बोलत नव्हते. पण सकाळी आमचं असं ठरलं की ठीक आहे तुला यायचंय तर मग तू 5 वाजता आपण जाऊया तिथून. तर आता रिसेंटली वाजलेले आहेत 6 वाजलेले आहेत. फायनली मी आता निघालेली आहे, म्हणजे जायचं आहे. आणि याचं रिझन खरं काहीतरी एक इंटेन्शन असतं, म्हणून मी कुठेतरी जायला धावपळ करते किंवा मला जायचं असतं. यात्रेमध्ये घरातल्या अशा काही ना वस्तू असतात, खूप छान भेटतात. पण यात्रेमध्ये खूप साऱ्या वस्तू अशा पाहायला भेटतात की आपल्या घरासाठी आपण डेकोरेट करू शकतो. असे काही वस्तू असतात. तर म्हणजे बेडरूमसाठी म्हणा किंवा आपल्या हॉलमध्ये काही अशा वस्तू असतात. तसंही मला पाळण्यामध्ये वगैरे बसायला जाम आवडतं, पण ह्यावेळेस काही बसता येणार नाही. पण मी वस्तू तर घेऊ शकते, म्हणून मी जायचं ठरवलं आणि फायनली मला तो नेतोय. तर ब्लॉग बी कंटिन्यू करा. मी तिथे जाऊया. चप्पल कुठे ऐक, खूप सुंदर दिसेल. ठीक आहे. पुढे सर आपल्याला पण आपल्या पोर असे घरात घेण्यासारखं काही नाही आहे. मी पाहिलं तिथं. काय बघितलं? पाहिलं आहे घर संसार. तिथं पाहिलं मी येताना. यात्रेतून आल्यावरती आम्ही इथे एका दुकानामध्ये थांबलो गावामध्ये, कारण की इथे आम्हाला चायनीज खायचं होतं. त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती, त्याच्यामुळे आम्हाला नॉनव्हेज चायनीज नाही खाता आलं, म्हणून आम्ही व्हेज चायनीज खाल्लं. म्हणजे चायनीज राईस मी मागवलेला होता आणि या दोघांना नूडल्स हवे होते.
त्याच्यामुळे यांनी नूडल्सची ऑर्डर दिली. ऑर्डर येते म्हणून आम्ही भरपूर सारं डिस्कशन करत बसलो की यशला बोलत होते की आपण तिथे ज्यूस पिला वगैरे नाही का, पण ह्या दोघांना काही तो ज्यूस आवडला नाही. नंतरून मी ह्यांना बोलले की वेगवेगळे सुद्धा ज्यूस तिथं होते, त्यांना विचारायचं तरी ॲटलिस्ट तू की कोणते कोणते ज्यूस आहे वगैरे. पण ह्यांनी त्यांनी जो दिला तो यांनी घेतला आणि ह्यांना काही आवडला नाही. त्याच्यामुळे हे बोलले की आपण नको ज्यूस घ्यायला, मग आपण बाहेर गावात जाऊयात आणि तिथे मग चायनीज वगैरे काहीतरी खाऊयात, असं आमचं बोलणं झालं. आणि मग तिथून पुढे आम्ही इथे आलो, ऑर्डर दिली. पण त्यांनी राईसची ऑर्डर पहिल्यांदा घेतली आणि मला राईस दिला त्यांनी. मी राईसच मागवलेला होता. राईस माझा लवकर आला, म्हणजे ह्यांचे नूडल्स पूर्ण माझा राईस संपून झाला, खाऊन झाला, तरी ह्यांचे नूडल्स काही आले नाही. खूप दोघेजण वैतागले होते, खूप चेष्टा झाली तेव्हा. मग ह्या दोघांना सुद्धा बिचारांना जाम भूक लागली होती, त्यांचे चेहरे असे पहावेसे झालेले होते. त्याच्यामुळे मी दोघांना सुद्धा दिला राईस थोडा थोडा माझ्याबरोबर. मी पण त्यांना खायला घातला. खूप लेट त्यांना नूडल्स आले आणि मग अशा पद्धतीने आमचं खाऊन झालं. तर असा होता माझा आजचा दिवस, अशी झाली यात्रा. तर तुम्हाला कसा वाटला व्लॉग कमेंट करून नक्की सांगा.